कॉर्पोरेशनची निवडणूक आहेत ना आम्हाला भांडायला, तुम्ही कशाला चिंता करता? त्या टायमाला आम्ही भांडू, परंतु शहराच्या विकासामध्ये कधी भांडणार नाही. तर एक खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार. म्हणून पहिली तुम्हाला सूचना आहे, हे जे डीजे वगैरे असतात त्यांना विनंती करा, कारण काही घडू शकतं. परवा एक माझ्याकडे एक असं उदाहरण आलंय, म्हणजे तुमच्या पोलीस पीआयनी भोंगे उतरवण्याचा जर कार्यक्रम केला, अनेक ठिकाणचे भोंगे उतरवले, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, सर्व स्ट्रिक्टली काढले गेले. तुम्ही डीजे बद्दल काय करणार तर आम्हाला सांगा. वादाला काही लोक सुरुवात करायच्या मनस्थितीत आहेत, लक्षात घ्या. हे सिरियसली सांगतो तुम्हाला. काही लोक वाद कसा पेटेल याच्यासाठी एकदम डोळ्यात तेल घालून वाद सुरू झाला पाहिजे या मानसिकतेमध्ये आहे. मी डीजे सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू. काय करायचं आपल्याला? 40 गावचं भांड मागवा ना, वैजापूरचं मग उधळचं मागवा, मागवा. पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत, आणि काही नाही जमलं तर मी आहेच. बॅग माझी उघडीच आहे. पण चांगला संधी हे शहर माझं आहे, हे जाऊ द्या. हे असे चालत राहतात, असं सगळे व्हिडिओ सगळे हे सोडून द्या. संजय शिरसाट त्याची कधी चिंता करतो का? काय करायची चिंता करतो? उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चाललंय? हाबीट आले पण गडबड झाला आहे माझा. म्हणून आपण त्याची चिंता करायची नाही. परंतु शहर जर एखाद्या चांगल्या मार्गाने जर जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असते. मंडळाच्या अध्यक्षाला विनंती, काय शहाणपणा शिकवा लागले आम्हाला. आता आम्ही तर 10,000 रुपये देऊन बसतो त्या डीजे वाल्याला. भाऊ 10,000 गेले चालत रे, परत एखाद्याचं 5 वर्षाचं पोराचं काम घरी झाल्याला तो आयुष्यात ठेवतो. एखाद्याच्या त्या हार्टनी एखादा जर गेला ना तर त्याचा संसार उद्ध्वस्त होईल. काही ठिकाणी पाहतो फटाके वाजवताना ते कलरचे फटाके असे खूप करतात, इतका त्रास होतो दम दुखतो. पाहिलं ते पिवळं पिंक काहीतरी पिवळं हिरवं त्रास होतो त्याचा. तुम्हाला वाटतं की सर्व चांगलं वाटतं, याचा त्रास होतो. आणि ज्याच्यापासून त्रास होतो त्या गोष्टी कशाला करायला पाहिजे? हा झाला एक प्रकार. मी पोलिसांना मुद्दामून सांगतो, तुम्ही दुर्लक्ष तुमच्याकडे दुर्लक्ष असं समजू नका. खूप हात जोडून तुम्हाला विनंती आहे. दारूची हड्डे किती चालू आहे ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तुम्ही म्हणत असाल ते सर्व अलबेल आहे. एका ठिकाणी 70 अड्डे आहेत, त्याची यादी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला यादी देईन. हे सगळं पब्लिसिटीसाठी नाही बोलत मी, ही वस्तुस्थिती बरोबर आहे का? मला वस्तुस्थिती आहे. डॉक्टर करायचं म्हणून तर जास्तच ऐकतात का देवेंद्र? बाबा नको, ते देवेंद्र फडणवीस जवळचे माणसं आहे, बिलकुल नको. एक वेळा कल्याण करायचं ऐकलं नाही तरी चालत. प्रदीप जैसा म्हणतात ठीक आहे, मेरे कसा सुनते नाही, मैं देखता ही आलं तरी अडचणीचं भाग. कमिशनर साहेब, या गोष्टीपासून आता आम्ही सर्वजणांनी हे ठरवलेलं आहे, हे शहर आम्हाला चांगलं करायचं. सर्वजणांनी ठरवलेलं आहे. कोणी कोणत्या पक्षाचा, कोणी कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणतं काय नो, आम्ही सर्वजण एक आहोत. हे शहर आम्हाला चांगलं पाहिजे आणि शहराचा विकास झाला पाहिजे. आता ते गेले ते दिवस जाऊ द्या. मागच्यानी काय केलं, एमएससीबीची तक्रारी वारंवार येतात, त्या सगळ्या मागच्या तक्रारी सोडा. आज आपल्याला काय करायचं याच्यावर लक्ष केंद्रित करा. मला अपेक्षा आहे हा गणेशोत्सव अत्यंत चांगला, एक वेगळा संदेश देणारा असेल. जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी माझ्या मंडळाचं नाव किंवा मी केलेला कार्यक्रम हा माझ्या एरियामध्ये, ज्या भागामध्ये तुम्ही राहतात त्या सर्वांना वाटलं पाहिजे. अरे संस्थापक अध्यक्ष तर कधी बदलले नाही, पण तो गणेश महासंघाचे अध्यक्ष दरवर्षी, गणेश मंडळाचे अध्यक्ष दरवर्षी बदलले जातात. म्हणून जे माझ्या कार्यकालामध्ये जे चांगलं काम केलंय ते माझ्या त्या लोकांना दिसलं पाहिजे, हा त्याच्या मागची भावना आहे.